करू त्यांचं काय म्हणणं आहे आपण हे समजून घेऊ। वेगवेगळ्या ठिकाणी समर्थक पोहोचतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं म्हणणं काय आहे त्याबद्दल। तरुण वर्ग पण बऱ्यापैकी आलेला दिसतोय मला इथे, या वेगवेगळ्या ठिकाणी तरुण वर्ग पण आलेला दिसतोय मला। नमस्कार, कुठून आला? व्हीआयपी पास? लासलगाव लासलगाव कांद्याचं मार्केट, कांदा मार्केट। क्या बात आहे। कांदा उत्पादक शेतकरी आहे का तुम्ही? हो 100%। 100% कांदा उत्पादक। आणि मग काय काय कांद्याची परिस्थिती आहे? कांदा आता विकत आहे 1800-2000 रुपये विकतोय। किती? 1800-2000 रुपये। 18,000-2000? हो मग त्यात किती किती तुम्ही कांदा लावला होता आणि किती उत्पन्न निघालं? चांगलं आहे उत्पन्न। आता चांगलं उत्पन्न हो निघालं. 100%। आणि मग जेव्हा बंदी केली होती तेव्हा होतं का नव्हतं? आता थोडंफार कमी जास्त होतं, देशाचाही विचार करावा लागतो। देशाचा म्हणजे मला कळलं नाही कसं काय? भारत देशाचा विचार करावा लागला, जर आपल्या घरात 2 भाकरी आहे खायला आणि ती एक भाकर जर दुसऱ्याला द्यायची, आपण उपाशी राहण्यापेक्षा आपल्या देशात आपल्याला कांदा ठेवायलाच लागेल ना, थोडं थोडं खावाच लागेल ना। त्याच्यामुळे मोदी थोडी पोटाला कळ काढायची, थोडी पोटाला कळ काढायची असं। हा तरी चालू। मोदी फक्त मोदी शिवाय देशाला पर्याय नाही। पहिलं राष्ट्र, नंतर आपले कांदे बिंदे काय असतील ते, पण पहिलं राष्ट्र, पहिलं राष्ट्र महत्वाचं आहे, नंतर देश। मग ते विरोधक असं म्हणतायत सगळे की नाही 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 ते सगळं ठीक आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला काही भाव मिळालेला नाहीये, तर निर्यात बंदी आता निर्यात बंदी तर थांबवली, आता सुद्धा मार्केट अजून वरती जेवढं अपेक्षा होती तेवढं उचललेलं नाहीये, तर मग काय म्हणणं आहे? कसं असतं माहिती का, काँग्रेसच्या काळात आम्ही 300 रुपये कांदे विकलेलेच आणि भाजपच्या काळात कांदे 400-500 रुपये विकलेलेच। हे चालूच राहणार। माल वाढला बाजार कमी होणार, माल कमी झाला बाजार वाढणारी। भाजपच्या काळात आम्ही स्वतः 10,000 रुपये क्विंटल कांदे विकलेले, 10,000 रुपये क्विंटल। काय विकले ते कांदे 2014 मध्ये? नाही नाही, एकेकाने बोला, सगळ्यांना आपण संधी देऊ। जर मी म्हणतो तुटावडा आला तर त्या मालाची किंमत, आणि हे अर्थशास्त्र आहे, याच्यात चालूच राहणार कमी जास्त। देशाला मोदी शिवाय पर्याय नाही। विरोधकामध्ये कोण आहे पात्र, कोण आहे पंतप्रधान लेवलला पात्र, कोण आहे तो माणूस दाखवा आम्हाला, हाय कोण? मग तुमचा मतदारसंघ दिंडोरी की नाशिक आहे? दिंडोरी। भारतीताई पवार, भारतीताई शिवाय पर्याय नाही 100%। बरं, म्हणजे आता हे कागद तुमच्या हातात पण आहेत, हे आता बऱ्याच ठिकाणी वाटले की भारती पवारांनी कामं केली, विकासाची गंगा असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे। तर साधारण तुम्हाला असं काय वाटतं की शेतकऱ्यांच्या अनुषंगाने 3 महत्वाची कामं तुमच्या खासदाराने केली? आमच्या पाचुरे गावामध्ये भारतीताईने स्मशानभूमीचं काम केलं, रोड कॉन्क्रिटीकरणाचं काम केलं, जलजीवन मिशनचे आमच्या गावामध्ये 1,17,00,000 रुपये आले। कोणी दिले आजपर्यंत? साधारण ग्रामपंचायतीला 1,17,00,000 निधी आजपर्यंत कोणी दिलेलाच नाही। 9.5 तालुक्याचा, आता तुम्ही बोला। 9.5 तालुक्याचा एक मतदारसंघ आहे, 18 लाख मतदार आहे आणि 1400 गाव आहे। एका साधा सरपंच असतो तो सुद्धा तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही। 18 लाख मतदार आहे, 1400 गाव आहे। आणि 2014 मध्ये तुमचा भाजपकडून तुमचा विश्वास आहे की बाबा अपेक्षा आहेत की हे करू शकतो? हो आहेत। 2014 मध्ये शिक्षकाला 2014 आता आपण बोलू, महागाईवरून बोलतो, ऐकून घ्या। 2014 शिक्षकाला 20,000 पगार होता, आज 80,000 पगार आहे। आणि कोण ओरडतंय? शिक्षकाला 80,000 रुपये पगार आहे महाराष्ट्रात? 80,000 रुपये पगार कोण आहे इथे शिक्षक? कोण आले का? शिक्षक कोण आले का? तुम्ही शिक्षक आहे का? तुम्ही शिक्षक आहे का? कोणत्या शाळेत शिक्षक आहे? ब्राह्मणगाव, वनसगाव। ते म्हणतात 80, ओके, प्राथमिक विद्यामध्ये ते म्हणतात शिक्षकांना 80 पगार 1 लाख। 1 लाख रुपये पगार तुम्हाला? हा, ओके, अजून काय पाहिजे? नक्की. काय आता काय करून द्यायचं? मोदींमुळे झालंय सगळं. मग? क्या बात आहे, क्या बात आहे। हे लगेच पुरावा आहे यांचं असं म्हणणं आहे, होय एक